बोलू दादा, हो दादा, कोण आहे? मी फोन केला होता ना तुम्हाला. अच्छा तुम्ही होय. हा. या या आत या. या. सावकाश. बसा ना बसा. नाही ठीक आहे, हा, हरकत नाही. अहो बसा हो. अहो नाही नाही, बसा हो, बसा 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 बसा. सर बसा ना. नक्की काय काम होतं आमच्याकडे? हा ते ऍक्च्युली आम्ही एक क्लिनिक सुरू केलंय, दवाखाना. आणि त्या दवाखान्यामध्ये अशा गरीब आणि गरजू लोकांकरता मोफत उपचार केले जातात. आम्हाला कळलं तुमची आई आजारी आहे म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे तुम्हाला भेटायला. त्यांचे रिपोर्ट्स असतील ना, दाखवता जरा. काय करणार आहात तुम्ही फाईल बघून? या. मी काय म्हणतो साहेब, हिचे दिवस असे तसे भरलेलेच आहेत. उपचार कशाला करताय? हिला घेऊनच जा ना फुकट. तू तर मला पोचवायला निघालास. थांब, तुला आता. ए म्हातारे गप गप, एकदम गप. मी तुमच्यासाठी चहाचं बघतो. नाही नाही नको नको. अहो नाही नाही, चहा वगैरे नको. अहो नाही, इथं नाही बनवत, बाहेरनं चांगल्या ठिकाणाहून घेऊन येतो. अहो नाही. आलो 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 नाही, आलो. ऐका 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 तुम्ही. सर, हीच नामी संधी आहे. सर, म्हातारीचे सगळे ऑर्गन फेल होण्याच्या बेतात आहेत. म्हातारी आज ना उद्या मरणारच आहे सर. आपण तिला मारली तर काय फरक पडणार आहे? तिच्या मुलाला तर ती नकोच आहे सर तशी. आजी, आजी काय काय होतंय तुम्हाला? डॉक्टर, मला वाचव. मला एवढंच नाही मारायचं. मला वाचवा. हा नालायक मुलगा मला मारायला टापलाय. मला वाचवा हो. हो ऐका ऐका माझं. डॉक्टर, मला वाचवा हो. डॉक्टर, वाचवा मला. चोल चोल चोल. विशाल माझा फोन का उचलत नाहीये? ते काय काय झाला? अयो, तू तू चल चल. काय झाला? अयो, माका सांग, इरा विशाल सरांवांगडा कशी वागता? नाही म्हणजे काही दिवस ना सतत ती शांत शांत होती. ते इले तरी बोलत नव्हती. आत्ता पण अशीच वागता काय? नाही गे, पुन्हा तिचा येरे माझ्या मागला सुरू झाला. म्हणजे म्हणजे तिनं विशाल सरांची कशी पण वागता. त्यांका नावाने काय हाक मारता, म्हणजे बऱ्याचदा हक्क काय गाजवता. तिनं त्यांका ना अशी बरोबरीचा समजून मित्र म्हणून वागायला जात. पण सरांका आता नाही आवडत. ह्याच्या पलीकडे काय नाही ना? म्हणजे असं किती विचारतास? किती भोळी असस गो बाई तू. माका सगळं माहिती आहे. पण बाई, ह्या सगळ्यात तुका कळूक नको बस. सर
सर तुम्ही त्या रूम मधून बाहेर का आलात? तुम्हाला तिथला वास सहन नाही झाला का? पोटे, या म्हातारीला आपण नाही मारायचं. काय? का सर? कम ऑन पोटे, आपण डॉक्टर्स आहोत, मर्डरर्स नाही. ही गोष्ट मी तुम्हाला आधीही सांगितली. नाही, हे नाही होणार. सर मला मान्य आहे, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे सर मला. सर एकदा सौदामिनी मॅडमचा चेहरा डोळ्यासमोर आणून बघा. म्हातारी मेली नाही ना, आपण मरणार. आपण करू काहीतरी, पण हे नाही जमणार. त्या म्हातारीला मारल्याशिवाय आपण कुठला तरी प्लॅन आखूया ना. वेट लेट मी थिंक. पुढे आपण एक काम करूया. त्या म्हातारीला सरस्वतीच्या क्लिनिक मध्ये घेऊन जायचं. सरस्वतीकडून तिच्यावर उपचारही करून घ्यायचे. पण मग अचानक एका वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचं. बरं, इकडे त्या म्हातारीच्या पोराला सांगायचं म्हातारीचा फोटो भिंतीवर लाव. एक डेथ सर्टिफिकेटही तयार करून ठेव. पोटे, त्या म्हातारीचा पोरगा बघितलात ना कसा आहे. आपण पैसे देऊ ना त्याला, आणि पैशासाठी हे काम तो नक्की करेल. मग आपण पुन्हा सरस्वतीच्या क्लिनिक मध्ये जायचं आणि तिकडे जाऊन मग सॉलिड राडे करायचे. तिच्याविषयी कंप्लेंट करायला लावायची. सर हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर डेड बॉडी आली असती ना तर मजा आली असती सर. पोटे, तुम्ही काय बोलताय सर? हे बघा, मान्य आहे आपण बेईमानीची कामं करतो आपण, पण कमॉन, शेवटी आपण डॉक्टर्स आहोत ना. थोडीशी सेन्सिटिव्हिटी दाखवूया ना प्लीज. हे मारणं वगैरे. घ्या चहा घ्या. अहो घरी नाही बनवलाय, इकडचा आणलाय. घ्या. नाही, थँक्यू. नाही नाही, तरीही नको, ऊन खूप आहे ना, नको आता चहा. बर, म्हातारीचं काय करायचं ठरवलंय? आत्ते काय झाला? नाही म्हणजे ती घरातच अशी वागता की बाहेर पण सगळ्यांशी अशीच वागता, ह्या जाणून घ्यायचा होता माका. आत्ते, तुका इराचा स्वभाव माहिती आहे ना, ती मनान वाईट नाही. म्हणजे बघ ना, सर एवढे चिडतात ना, तरी पण ती एक मित्र म्हणान आणि सिनियर म्हणान किती आदर करता त्यांचा. त्यांनी काय सांगितलं की ऐकता. एरवी ती तिचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपता, पण गरज पडली ना सरांसमोर तापण सोडून देता. बरं तारा वांदे, तू फोन किती करत होतीस? अगो हा, आता आपला ती हडळ आपली माझी वहिनी, अगो आज माका परत धमकी देत होती. बयोची कशी वाट लावतोय ना ती बघच म्हणाल. अगो या उद्याचा कधी सुधारतली या. आत्ते, त्याच्या डोक्यात ना काहीतरी नक्कीच सुरू आहे असं माका पण वाटतं. राक्षसी वृत्ती असा ना, तिका ना काही सतत वाईट खुरापती हवे असतात. बयो बाय, तुका सावध रवाक वया. हा आत्ते, तू नको काळजी करू, मी राहीन सांभाळ. इले काय? त्या म्हातारीला मारायचं नाही? हो. दुष्यंत, असं कसं होईल? अरे बॉडीच मिळाली नाही तर त्या बयोवरचे आरोप कसे सिद्ध होतील? आणि आपल्या प्लॅनचा बेसच तोय ना. मग मारायचं नाही असं कसं करायचं? मला ते काही माहिती नाही. तू त्या म्हातारीला मारून टाक. अरे काय मूर्खासारखं बोलत असतेस का तू? मारून टाक, ह्याला मारून टाक, त्याला मारून टाक. माणसाला मारणं इतकं सोपं वाटतं तुला? अरे पण तसंही ती म्हातारी मरायलाच टेकलीये ना, आणि तिचा मुलगा पण रेडी आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? नाही, आता काही प्रॉब्लेम नाहीये ना, म्हणून तुला कळत नाहीये. उद्या जर खरंच प्रॉब्लेम झाला ना, तर आय एम व्हेरी शुअर अबाउट द फॅक्ट की तू आणि ती सौदामिनी मला वाचवायला येणार नाही. त्यामुळे अडकीन मी. त्यामुळे हे होणार नाही. ओके 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 दुष्यंत, चिडू नकोस. हे बघ, सॉरी दुष्यंत, सॉरी ना. मला पूर्ण विश्वास आहे तू जे काही करशील ते चांगलंच करशील. हे
बघ, मला तर असं झालंय ना की कधी एकदा ती बयो माझ्या आयुष्यातून निघून जाते. काही का असे ना, कसं का असे ना, त्या बयोवरचे आरोप सिद्ध होऊन ती बयो आपल्या हॉस्पिटलमधून आणि माझ्या घरातून कायमची गेली पाहिजे. पास. मम्मा फोन का उचलत नाहीये? आपल्या सगळ्यांचं जेवण झालं. अरे यायला पण लेट करते हल्ली. इरा, तुला माहितीये का मम्मा कुठे गेली? तुला काय करायचं रे? मम्मा कुठे जाते? मम्मा लहान बाळ आहे का की तुला विचारून जायचं कुठे पण? तिला तिची कामं असतात दादा, कळलं? असा किती बोलतास ते का? तो त्याच्या आईच्या काळजीपोटी बोलतोय ना. ए चोंबडे, तुला कोणी विचारलं आमच्यामध्ये बोलायला? डिस्कशन आमच्यामध्ये चाललंय ना, ना कशाला खूप असतेस? इरा, तिच्यावर कशाला ओरडतेस? आणि मला मम्माची काळजी आहे म्हणून मी विचारतो. पण तुला मम्मावर वॉच ठेवायची काय गरज आहे? तोंड सांभाळून बोल इरा. मम्मी का तू? ए शांत व्हा बरं दोघं. लहान आहात का तुम्ही? काय चाललंय हा? आणि हे बघ, मग मला बिझनेस रिलेटेड मीटिंग्स असतात, लोकांना भेटायचं असतं, त्यामुळे उशीर होत असेल. आणि चला आता, तुमची जेवणं झालीत ना? परीक्षा तोंडावर आल्यात. दादा, बयो माझ्या वांगडा माझ्या खोलीत झोपली तर चालत काय? होय बाबा, मी आत्यासोबतच झोपते. काही गरज नाहीये. भयो आणि इरा, जा तुमच्या रूम मध्ये जा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आरव, तू पण जा, अभ्यास करा. आणि हे बघ सुमन, भयो तुझ्या रूम मध्ये राहायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी मुद्दाम त्या दोघींना एकत्र ठेवलंय. कशा वागतात एकमेकींशी पाहिलं ना, जरा पटत नाही. नावापुरत्या बहिणी आहेत दोघी. आणि आपली बयो बरी आहे, पण इरा माहित नाही का अजून ती एवढा रागराग करते बयोचा. मला असं वाटतं की त्या दोघींनी एकत्र शॉपिंग करावं, एकत्र अभ्यास करावा, एकत्र कॉलेजला जावं. म्हणून मी त्या दोघींना एकत्र ठेवलंय. म्हणजे एक ना एक दिवस ते एकत्र येतील. आणि इरा जरी आज रागराग करत असली ना बयोचा, तरी मला खात्री आहे की एक दिवस इरा नक्की बदलेल, कारण मला तिची लिमिट्स माहिती आहेत. दादा, तू इराक नाही ओळखत. माझी वहिनीच्या पावलावर पाऊल ठेवतात. सुमन, तू नको टेन्शन घेऊस. एक दिवस त्या दोघी बहिणींसारख्या एकत्र राहतील. असं झालं ना तर खूपच बरं होईल दादा. शिट्टी वाजायची कॉम्पिटिशन चालली हा? हा या काय हा? टॉवेल काय सांगतास? माका माहितच नव्हतं हो. दिसता ना माका आता त्याची जागा खया. जागा हा थय असं तिकडे आहे. मग येतात थयच गेला पाहिजे, नाहीतर तुम्ही जाऊ दे. टॉवेल बाबा तू उठ. सॉरी, मी ठेवतो मॅडम. उचलतो. 100 वेळा सांगून ताच करतास. हे बघ, जा दारुगड. आलो. तुम्ही? का कोणी दुसरं येणार होतं का? नाही, या ना, या.
ये लवकर बस. थांबा मी तुझ्यासाठी ताट आणते. आज तुझ्या आवडीची भाजी आणली मी. घे जेव. तुम्ही सुद्धा घ्या ना थोडस. मला नको रे, तू जेव. नक्की तुम्ही काहीच घेणार नाही? अरे खरंच नकोय, तू जेव. सरस्वती खूप चांगली मुलगी आहे ना. हा? मी म्हणाले सरस्वती खूप चांगली मुलगी आहे ना. हो. बघ ना, म्हणजे आज फक्त तिच्यामुळे तू माझ्याकडे परत आलायस. आज माझ्या समोर बसून मी बनवलेलं जेवण जेवतोयस. हे नाही का स्वप्नासारखं आहे माझ्यासाठी. न जुळून येणारी राती सुद्धा त्या मुलीने जुळून आणली. खरंच ग्रेट आहे सरस्वती. एक प्रश्न विचारू? तू सरस्वतीवर प्रेम करतोस का? नाही नाही, तसं काही नाही. तू जेव. तुला भाजी वाढू अजून? नाही नको. जेव. जोपर्यंत मी माझ्या मनातलं सरस्वतीला सांगत नाही तोपर्यंत मी हे कोणालाच सांगणार नाही की माझं सरस्वतीवरती प्रेम आहे. तू नाही सांगितलंस तरी मी तुझी आई आहे विशाल. मला माहिती आहे तुमचं दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. पण ही सौदामिनी काहीही झालं तरी ते होऊ देणार नाही. तुमचं प्रेम या जन्मात तरी फुलू देणार नाही मी. माइंड इट. फोन उचल. हा मुलगा फोन का नाही उचलत आहे माझा? विशाल कुठे मरतोय काय माहित. हिरा, काय काय झालं? एवढी का चिडलीस तू? अगं मग काय करू? चिडून येतं काय करू? त्या विशालला किती कॉल लावले, एक कॉल उचलत नाहीये तो मुलगा. तू मूर्ख आहेस का? तो फोन उचलत नाही म्हणून त्याचा राग फोनवर काढतेस? तुला फोन इम्पॉर्टंट आहे की विशाल? सध्या तरी मला फोनच इम्पॉर्टंट आहे. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? बरोबरच बोल. आणि मी तुला सांगितलं होतं ना त्याला फोन करायचा नाही, त्याच्यापासून लांब राहायचं म्हणून. मी नाही राहू शकत लांब. ठीक आहे, हे लॉंग डिस्टन्स वगैरे माझ्याने नाही होत. त्यामुळे मी तुला सांगते मला हवं तसं मी करणार. हिरा, तू एवढी उतावीळ झालीस का ग? उतावळी होण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे ना, ते तर होत नाहीये. काही गरज नाहीये काही व्हायची आणि काही घडवायची. म्हणजे कळेल तुला लवकरच. तुला आहे ना सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जाण्याची गरज आहे मम्मा. काही बोलतेस. हिरा, तोंड सांभाळून बोल. मम्मा आहे मी तुझी. मग तशी वाग ना. का सतत मला मागे ओढतेस? हा, मी तुला एकदा सांगितलं ना त्याला फोन करायचा नाही म्हणून. ठीक आहे, नाही का? ओके. एक मिनिट, आता कुठे चाललीस? आता फोन तर मी करू शकत नाही, त्यापेक्षा जाऊन त्या भिकारीसोबत क्लिनिक मध्ये तरी बसते. ते पण नको करू. नको करूस. मला कळत नाही तुझं चाललंय काय. नाही, कालपर्यंत तू मला म्हणत होतीस की क्लिनिकला जा, बाबासोबत राहा, त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह हो, आणि आज म्हणतेस की काही नको करू. हा, तुला गिरगिटासारखे रंग बदलतेस. हिरा, मी जेवढं सांगितलंय ना तेवढं गप गुमान ऐकायचं. ही काय जबरदस्ती आहे? हो, जबरदस्ती वाटत असेल ना तर ठीक आहे, तसं समज. पण मी जेवढं सांगते तेवढं करायचं, कळलं? पण का? कारण आज जर तू तिकडे गेलीस ना तर नको त्या चक्रव्यूहात अडकशील आणि मग मला त्याच्यातून तुला काढणं खूप कठीण होऊन जाईल.
काय काय बोलतेस तू? चक्रव्यूह हे काय आहे सगळं? मी तुला सांगते तेवढं कर ना इरा. नसते प्रश्न विचारू नकोस, कळलं? ठीक आहे, ठीक आहे. देवा, तू आजपर्यंत नेहमी माझ्या पाठीशी रोवलास, पण आजकाल जबाबदारी वाढली अरे माझ्यावरची. सगळाच सांभाळू लागता. घरातला काम, हॉस्पिटल, अभ्यास, कॉलेज, क्लिनिक. पण माका खात्री आहे तू माझ्याकडनं सगळं नीट करून घेशील. अभ्यास तर मी स्वतः करीनच, पण माझ्या अभ्यासात कसला संकट येऊ देऊ नको. मका त्रास देणाऱ्या माकडांका जरा शांत कर. परीक्षेनंतर मी त्यांना झेलूक तयार आहे. जरा चल, येते क्लिनिकला जाऊचा.